जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपल्या भारतीय सेनेने खूप गर्व होईल अशी गोष्ट केलेली आहे। आज आपल्या भारतीय सेनेने मिशन सिंदूर सक्सेसफुली कंडक्ट केलेले आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो। जरूर तुमचे प्रेम कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त करा। ठीक आहे, आता वळूया आपण आपल्या टॉपिक कडे। बघा, तुमच्या जितक्याही MSTCTच्या शिफ्ट झाल्या बाळांनो, ठीक आहे, तुमची शिफ्ट आणि तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। फॉर एक्झाम्पल, तुमची 20 एप्रिलला एक्झाम झाली। 20 एप्रिलची एक्झाम इझी होती का मॉडरेट होती का डिफिकल्ट होती, प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। ठीक आहे, आता वळूया आपण आजच्या व्हिडिओकडे। आज आपण बोलणार आहोत मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। ठीक आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल मध्ये भरपूर गोष्टी आहेत बाळांनो, शिफ्ट वाईज चेंजेस होतील। ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओचा विनर राम यालीच होता, ज्याला 1500 रुपीचं प्राइस भेटले। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला ते 1500 रुपीचं प्राइस जातं। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। काउन्सिलिंग, कॅप राऊंड वगैरे सगळ्या गोष्टींचे अपडेट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील। फुल होईल व्हॉट्सअप ग्रुप, त्याआधी जॉईन करा। ठीक आहे, आणि तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही मला विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपच्या बाहेर। ठीक आहे, आता बोलूया मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। पण तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल बाळांनो, 3 प्रकारच्या शिफ्ट असतात। एक तर इझी शिफ्ट असते, एक तर मीडियम शिफ्ट असते, एक तर डिफिकल्ट शिफ्ट असते, बरोबर। आता या तिघ शिफ्ट मध्ये तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल व्हॅरी करत असतं बाळांनो। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 3 पोरं आहेत, सपोज 1 2 3। ठीक आहे, 3 स्टुडंट आहेत, हा A B C, याचं नाव A, याचं नाव B, याचं नाव C। तिघांना सपोज 90 मार्क्स आले, तिघांना 90 मार्क्स आले। आता तुम्ही काय म्हणणार, तिघं खुश होऊन जाणार, तिघं म्हणतील आपल्याला सगळ्यांना सेम पर्सेंटाइल येतील, आपण सगळे सेम कॉलेजमध्ये जाऊ। नाही, असं नाही होणार। ठीक आहे, तुम्ही 3 विद्यार्थी आहेत, तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवल नुसार तुमचे पर्सेंटाइल चेंज होतील। आता कशा पद्धतीने चेंज होतात त्याविषयी पण आपण बोलणार आहोत। ठीक आहे, आता ही शिफ्टची डिफिकल्टी लेवल कोण ठरवतं बाळांनो? शिफ्टची डिफिकल्टी लेवल ठरवतो टॉपर। जर शिफ्टचा टॉपर जास्त असेल तर शिफ्ट तुमची इझी कन्सिडर होऊन जाते। सपोज एक शिफ्ट आहे, शिफ्ट ए आहे सपोज। ठीक आहे, याचा टॉपर सपोज 182चा निघाला आणि शिफ्ट बी आहे। ठीक आहे, त्याचा टॉपर सपोज तुमचा 160चा निघाला आणि शिफ्ट 3 आहे, शिफ्ट सी आहे सपोज, त्याचा टॉपर तुमचा 150चा निघाला। तर ही शिफ्ट सी आहे ती सगळ्यात डिफिकल्ट मानली जाईल, ही शिफ्ट सगळ्यात तुमची मीडियम मानली जाईल। ठीक आहे, ही शिफ्ट तुमची सगळ्यात इझी मानली जाईल। गोष्ट समजते? शिफ्टची डिफिकल्टी लेवल टॉपर नुसार तुमची डिसाइड होते। आता कोणत्या शिफ्टचा किती टॉपर आला याच्याविषयी पण आपण काही व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता समजा तिघांना 90 मार्क्स आहेत। ठीक आहे, तिघ विद्यार्थी A B C। ठीक आहे, आता इझी शिफ्ट वाल्याला काय होऊन जाईल, आता समजा मीडियम शिफ्ट वाल्याला 90 मार्क्स वरती सपोज 90 पर्सेंटाइल येत आहे, तर इझी शिफ्ट वाल्याला इथे 88च येतील। ठीक आहे, डिफिकल्ट शिफ्ट वाल्याला इथे 92 येऊन लागतील। पर्सेंटाइलचा फरक येऊन पडून जातो। आता तुम्ही म्हणणार 2 पर्सेंटाइलने काय होतं, 2 पर्सेंटाइलने खूप जास्त रँक निघून जाते, 700-800 रँकचा फरक पडून जातो। 700-800 रँक म्हणजे तुमचे 15-20 कॉलेजचा डिफरन्स पडून जातो। गोष्ट समजते? तर अशा पद्धतीने तुमचे व्हॅरी होणार आहेत। आता किती मार्क्सला किती पर्सेंटाइल ते आपण जाणून घेऊया। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता फक्त तुमचं 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी आहे। 50% काम जे बाकी आहे ते म्हणजे तुमचं कॉलेज लिस्ट। जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, मी गॅरंटी देतो तुम्ही महाराष्ट्राच्या एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट काउन्सिलर कडून व्यवस्थित बनवून घेतली। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, परंतु अजूनही ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय महाराष्ट्राच्या। एकच गोष्ट चुकीची केली, मनमर्जीने करायला गेले, कॉलेज लिस्ट वगैरे सगळे खालीवरती कॉलेजेस टाकून दिले, चुकीचे कॉलेज अलॉट झाले। ही चूक तुम्ही नका करू बाळांनो। ठीक आहे, अजूनही तुम्हाला चान्स आहे एक बेस्ट कॉलेजमध्ये जाण्याचा। ठीक आहे, तुमचे जास्त पर्सेंटाइल आले किंवा कमी पर्सेंटाइल आले, हे फक्त तुमचं 50% काम आहे बाळांनो। 50% काम आहे तुमचं बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं। चांगले आले वाईट आले, जर तुम्ही हे चांगलं 50% जे काम आहे ते व्यवस्थित केलं, मी गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो, तुम्ही 100% बेस्ट कॉलेजमध्ये जाणार आहे। हे जे काम आहे ना पर्सनल काउन्सिलिंगचं, ते आम्ही तुमच्यासाठी करून देऊ। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। काउन्सिलर तुम्हाला विचारेल की तुम्हाला कोणती तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, या सगळ्या गोष्टींची तुमची रिक्वायरमेंट समजून तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनेल। तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅपराउंडमध्ये सबमिट करायची बाळांनो। ठीक आहे, महाराष्ट्राची बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। हे सगळे फीचर्स तुम्ही बघू शकतात, डॉक्युमेंटेशन पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत पूर्ण सपोर्ट होईल। मी गॅरंटी देतो तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवेल। ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा भेटेल, तो तुमच्या सोबत असेल नेहमी। काही जरी डाऊट आला त्याला कॉल करा, मेसेज करा, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या। ठीक आहे, तो पर्सनल काउन्सिलर तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचून राहील। ठीक आहे, COE PUGTI वालचंद PhD VIT KGS MIT सांगवी थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेज आहेत बाळांनो।
प्रत्येक वर्षी आपले खूप सारे विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये जातात. या वर्षी पण आपण टार्गेट ठेवू की मॅक्झिमम विद्यार्थी आपले बेस्ट कॉलेजेसमध्ये जायला हवे. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, योग्य निर्णय घ्या. मी तुम्हाला सांगतो 30-40 तरी पर्सेंटाईल आले ना, कितीही कमी पर्सेंटाईल येऊ द्या, महाराष्ट्रात कॉलेजेस भेटतील. व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर कॉलेजेस भेटतील, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर कॉलेजेस भेटतील. ठीक आहे, आणि किती जास्त पर्सेंट आहे, 99 जरी आले ना तरी एखाद वेळेस सीओपी भेटणार नाही. का? कॉलेज लिस्ट चुकीचं टाकून देणार, प्रिफरन्स ऑर्डर चुकीची टाकून देणार. या सगळ्या गोष्टींसाठीच काउन्सिलिंग आहे. नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, तुमचे लाखो रुपये वाचू शकतात बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. आता बघा 160 जर तुमचे मार्क येत आहे बाळांनो, जर तुम्ही 160 मार्क स्कोर करताय तर एक लक्षात ठेवा, तुम्ही 99.50 पर्सेंटाईल क्रॉस करून देणार. 99.50 आरामात क्रॉस होते तुमचे, जर तुम्ही 160 तरी मार्क आणताय कोणत्याही शिफ्ट मध्ये असू द्या बाळांनो. ठीक आहे, आता काय होईल, आता सपोज तुमची शिफ्ट डिफिकल्ट आली तर 99.50 जे हायेस्ट असेल 99.7 99.8 पर्यंत तुम्ही जाऊ शकता जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट आली 160 मार्क्स वरती. गोष्ट समजते? आता बघा 140 ते 160 जर तुम्ही मार्क्स स्कोर केले तर तुमचे 99 पर्सेंटाईल कोणत्याही परिस्थितीत क्रॉस होतील. 130 ते 140 जर स्कोर केले तर 96 पर्सेंटाईल तुमचे कोणत्याही परिस्थितीत क्रॉस होतील बाळांनो. 110 ते 130 मध्ये जर तुमचा स्कोर आला तर 94 पर्सेंटाईल तुम्ही कोणत्याही परिस्थितीत क्रॉस करणार. गोष्ट समजते? या पर्सेंटाईल समजले तुम्हाला? आता ही सगळे तुम्ही लिहून घ्यायचे. जेव्हा तुमचे आन्सर की येईल लगेच तुम्हाला मॅच करायला हवंय की तुमचे किती पर्सेंटाईल येऊ शकतात, तुम्हाला तिथंच समजून जाईल. आता बघा जर तुमचे 100 मार्क आले बाळांनो, 100 ते 110 मार्क आले, ठीक आहे, तर तुमचे 92 पर्सेंटाईल कुठं गेले नाही. त्याच जागेवरचे तुमचे 95 ते 100 मार्क्स आले तर तुमचे 85 पर्सेंटाईल कुठं गेले नाही बाळांनो. त्याच जागेवर 85 to 95 मार्क्स आले तर तुमचे आरामात 75+ पर्सेंटाईल बनतील बाळांनो. गोष्ट समजते? त्याच जागेवर तुमचे 75 to 80 आले तर तुमचे 60+ पर्सेंटाईल आरामात बनतील. मी गॅरंटी देतो, तुम्ही एवढे तरी मार्क आणले ना, मी तुम्हाला महाराष्ट्राचे जेवढे बेस्ट कॉलेजेस आहेत त्यात ऍडमिशन, योग्य कॉलेज लिस्ट बनवून तुमचे तिथं ऍडमिशन व्हायला हवं पूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे, कारण कॉलेज लिस्टमध्ये त्याच ऑर्डरने आम्ही टाकू. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल बाळांनो तुमचा नंबर कुठं लागतोय आणि त्याच कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. म्हणून नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. काही डाऊट असेल माझा नंबर पण मी इथं दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. एक तर मी उचलेल, एक तर टीम उचलेल बाळांनो. ठीक आहे, चला आता पुढचे पर्सेंटाईल बघू. जर तुम्ही 55 ते 75 मध्ये स्कोर करताय तर तुमचे 50+ पर्सेंटाईल आरामात स्कोर होतील बाळांनो. आणि जर 30 ते 55 स्कोर करताय तुमचे 45च्या आसपास पर्सेंटाईल येतील, 40-45च्या आसपास. ठीक आहे, जर तुम्ही बिलो 30 मार्क्स स्कोर करताय बाळांनो तुमचे 35+ पर्सेंटाईल तुमचे बनतील. 5 मार्क ज्याने स्कोर केले होते तरी त्याचे 18 पर्सेंटाईल बनले होते लास्ट इयर. 5 मार्क स्कोर करणाऱ्यांचे, म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजू शकता, ज्याने म्हणजे 5 मार्कांच्या वरती किती पर्सेंट विद्यार्थ्यांना मार्क होते माहितीये? जर त्याचे 18 पर्सेंटाईल येत आहे, मी तुम्हाला छोटंसं गणित समजून सांगतो. 100 - 18 करा, किती होते? 82 बरोबर. 82% विद्यार्थी असे होते मागच्या वर्षी ज्यांचे 5 मार्काच्या वरती मार्क्स होते. 82%. 18% विद्यार्थी असे होते ज्यांचे 5 मार्कापेक्षा कमी मार्क होते. विचार करा किती वाईट परिस्थिती. आणि या वर्षी पण असतात बाळांनो. म्हणून तुम्ही पर्सेंटाईलचं टेन्शन नका घेऊ. जेवढे येतील आपण आपलं बेस्ट ट्राय करू, एक बेस्ट कॉलेज काढायचं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवू, प्रिफरन्स वाईज आपण ऑर्डर लावू, है ना. सगळ्या गोष्टी तुमची रिक्वायरमेंट समजून होईल, है ना. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता पर्सेंटाईल कितीही येऊ दे तुमची, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. सिरियसली सांगतोय, या गोष्टीत तुम्हाला खूप सारे स्कॅम होतील बाळांनो. ठीक आहे, खूप सारे स्कॅम होतील की तुमचे एजंट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लुटेल की आम्हाला 1 लाख रुपये द्या, तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवू. ठीक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स मागतील. एक गोष्ट सांगतो, कोणालाही तुमचा आयडी पासवर्ड डॉक्युमेंट कोणालाही द्यायचे नाही. ठीक आहे, कोणत्याही कोणत्याही काउन्सिलरला द्यायचे नाही. काउन्सिलर तुमचं काम असतं कॉलेज लिस्ट बनवून देणं, डॉक्युमेंट्स घेणं नाही. हे सगळे स्कॅम पासून दूर राहा थोडे. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, एवढ्या कळकळीने जे सांगतोय ना. ठीक आहे, कारण मी पण शेतकरी बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे. ठीक आहे, माझ्या वडिलांनी शेती केलेली आहे एवढ्या वर्ष. मला माहिती आहे कष्टाचे पैसे असतात. त्यांनी शेती करून मला इंजिनियर बनवलं, टीचर बनवलं त्यानंतर, है ना. तर या गोष्टीची तुम्ही स्वतः, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला नसते बाळांनो एवढं नॉलेज, कारण ते खेड्या गावातले असतात, एवढे शिक्षित नसतात. पण तुम्हाला तर आहे ना, तुम्हाला समजतात या ऑनलाईन स्कॅम किती होतात. म्हणून या गोष्टीची थोडीशी तुम्ही नोंद घ्या आणि व्यवस्थित कॉलेज लिस्टमध्ये एनरोल करा. पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट तुम्हाला भेटेल. हे एक मिशन आहे बाळांनो, ही काही कोर्स नाही तुमचा, हे एक मिशन आहे. मला प्रत्येक विद्यार्थ्याला, माझा जेवढे पण विद्यार्थी माझे आहेत या चॅनलला जॉईन, त्यांना एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचं आहे. ठीक आहे,
व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप काही गोष्टी येणार आहेत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. वन्स अगेन जय हिंद, सॅल्यूट टू इंडियन आर्मी. ठीक आहे, ज्यांनी आपल्याला खूप प्राऊड फील केलेलं आहे. ठीक आहे, सकाळी उठताच मी इंस्टाग्राम ओपन केलं आणि मला अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले बाळांनो. एवढे गुजबम्स आलेले होते, अंगाला काटे आले हे सगळं बघून, है ना.